प्रतिमा मानसशास्त्रीय संकल्पना परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग 2 मिनिटात समजून घेऊया. प्रतिमा म्हणजे एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे किंवा दृश्याचे प्रतिबिंबित चित्र होय. प्रतिमा डोळ्यांना दिसणाऱ्या स्वरूपात असतात. प्रतिमा मनातील कल्पनेतही असू शकतात. प्रतिमेचे प्रकार: दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, स्वाद प्रतिमा आणि गंध प्रतिमा. डोळ्यांना दिसणारे, ऐकण्याने तयार होणाऱ्या, स्पर्शाने तयार होणारे, चव व वासाने तयार होणारे चित्र म्हणजेच प्रतिमा होय. प्रतिमा आकर्षक चित्रे विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेतात. प्रतिमा स्मरणशक्ती वाढवते. चित्रामुळे माहिती जास्त काळ लक्षात राहते. प्रतिमा कल्पना शक्ती विकसित करते. चित्रामुळे कल्पना करण्याची क्षमता वाढते. प्रतिमा जलद शिकण्याची तयारी करते. 1000 चित्र शब्दा इतकी माहिती एक प्रतिमा देते. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या उपयोगासाठी येणाऱ्या प्रतिमा आहेत. अध्ययनासाठी, अध्यापनासाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या प्रतिमा आहेत.